अमेरिकेच्या हल्ल्याआधीच इराणनं फोर्डो अणुप्रकल्पातील युरेनियम दुसरीकडे हलवलं असल्याची दाट शक्यता वर्तवली जाते। सोशल मीडियावर फोर्डो प्रकल्पाजवळ उभ्या असलेल्या काही मोठ्या ट्रकचे फोटो व्हायरल झालेत। हे ट्रक युरेनियम हलवण्यासाठी आणले असावेत असं म्हटलं जात आहे। फोर्डोमध्ये अण्वस्त्रांसाठी युरेनियमवर संशोधन सुरू होतं। विशेष म्हणजे या हल्ल्यानंतर त्या परिसरात रेडिएशनचं कोणतंही प्रमाण सापडलेलं नाही, अशी माहिती आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था IAEA नं दिली आहे। त्यामुळे युरेनियम आधीच हलवलं गेलं असण्याची शक्यता अधिक बळकट होतीये। इराण आणि इस्रायलमधील संघर्षात आता अमेरिका देखील उतरली आहे। अमेरिकेने इराणवर जोरदार हल्ला केला असून यामध्ये फोर्डो अणुऊर्जा केंद्राचं मोठं नुकसान झालंय। या हल्ल्याआधीच इराणनं हुशारीनं युरेनियम दुसरीकडे हलवलं होतं आणि फोर्डोमधील कर्मचाऱ्यांची संख्या देखील कमी केली होती। तरीही या केंद्राला मोठा फटका बसलाय। उपग्रहाद्वारे घेतलेले काही फोटो आणि व्हिडिओ आता समोर आले, ज्यात नुकसानीचं प्रमाण स्पष्टपणे दिसतंय। या हल्ल्यामुळे इराणच्या अणु कार्यक्रमाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे। अमेरिकेने इराणच्या 3 अणुतळांवर जोरदार हल्ला केला। हे तळ फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानमध्ये होते। या ठिकाणच्या डोंगराच्या आत खोलवर बांधलेल्या अणुपट्ट्यांवर अमेरिकेच्या B-2 बॉम्बर विमानांनी हल्ला केला। दरम्यान या B-2 बॉम्बरनं 37 तास हवेत उड्डाण करत हवेतच अनेक वेळा इंधन भरत जमिनीपासून 295 फूट खाली बांधलेल्या अणुतळावर हल्ला केला। नतान्झ आणि इस्फहानवर टोमाहॉक क्षेपणास्त्रांनी देखील हल्ला केला। अमेरिकेनं पहिल्यांदाच GBU-57 हा बॉम्ब वापरलाय। मात्र या हल्ल्यानंतर कुठलीही रेडिएशन गळती न झाल्याचं इराणनं स्पष्ट केलंय। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणनं आता आक्रमक पवित्रा घेतलाय। इराणकडून थेट इस्रायलवर एअर स्ट्राईक करण्यात आलाय। इराणनं इस्रायलवर तब्बल 30 क्षेपणास्त्र डागली। या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये एकच खळबळ माजली। हल्ल्यानंतर तेल अवीवसह अनेक शहरांमध्ये सायरनचा आवाज ऐकू येत होता आणि नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन करण्यात आलं। संपूर्ण देशात अलर्ट जारी करण्यात आलाय। सध्या दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असून पुढच्या घडामोडींकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। इराणनं इस्रायलवर जोरदार हल्ला करत 14 ठिकाणांना लक्ष्य केलं। हैफा शहरात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनं हल्ला करण्यात आला। मात्र आश्चर्य म्हणजे हैफा भागात सायरनच वाजला नाही। त्यामुळे अलर्ट सिस्टम कशी काय बिघडली याचा इस्रायली सैन्याकडून चौकशी सुरू आहे। हैफाच्या सेल टॉवरवर लांब पल्ल्याचं क्षेपणास्त्र डागलं गेलं अशी माहिती जनरल मोहम्मद अली नैनी यांनी दिली आहे। तेल अवीव, हेदेरा पॉवर प्लांट, सायबर कमांड सारखी महत्त्वाची ठिकाणं देखील लक्ष्य झाली आहेत, ज्यात 11 जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। इराणच्या हल्ल्यांमुळे इस्रायलमध्ये एकच खळबळ माजली। देशभरात 10हून अधिक ठिकाणी इराणी क्षेपणास्त्र किंवा त्यांचे तुकडे पडल्याची माहिती आहे। या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना मदत केली जाते अशी माहिती वैद्यकीय मदत संघटनांनी दिली आहे। ज्या ठिकाणी मोठं नुकसान झालंय तिथे वेगानं रेस्क्यू ऑपरेशन देखील सुरू आहे। इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या असून हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर लक्ष ठेवून आहेत आणि याच दरम्यान इस्रायलने इराणची 10हून अधिक क्षेपणास्त्र पाडल्याचा देखील दावा केलाय। इराणच्या अणुऊर्जा संघटनेने अमेरिकेच्या अणुतळांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय। हा हल्ला म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचा आणि अणुप्रसार कराराचा सरळपणे भंग आहे असं त्यांनी म्हटलंय। हे तळ आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या देखरेखीखाली होते, तरी देखील अमेरिका, विशेषतः ट्रम्प यांच्या आदेशानंतर हा हल्ला झाला। एखाद्या जंगलातल्या कायद्यासारखी ही कृती असून आंतरराष्ट्रीय समुदायानं याचा निषेध करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। तर दुसरीकडे अणु कार्यक्रम सुरूच राहणार असून शत्रूंच्या अडथळ्यांना जुमानणार नाही असं इराणनं स्पष्ट केलंय। येमेनमधील हुती बंडखोरांनी अमेरिकेला थेट इशारा दिलाय। लाल समुद्रात अमेरिकी जहाजांवर हल्ला करण्याची धमकी त्यांनी दिली आहे। अमेरिकेला त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळणार असा थेट इशारा हुती गटाचे लष्करी प्रवक्ते याह्या सारी यांनी दिलाय। इराण आणि इस्रायलच्या युद्धात अमेरिकेने एंट्री केली आणि अमेरिकेच्या विमानांनी इराणच्या 3 अणुस्थळांना लक्ष्य करत ती उद्ध्वस्त केल्यानंतर हुती बंडखोरांनी आता ही धमकी दिली आहे। त्यामुळे इराण, इस्रायल आणि अमेरिकेतील हा संघर्ष आता आणखी तापण्याची शक्यता आहे। इराण आणि इस्रायलमधल्या वाढत्या संघर्षामुळे संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे। ही परिस्थिती फारच धोकादायक बनली असून युद्ध लवकरच हाताबाहेर जाऊ शकतं अशी चिंता सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केली आहे। या युद्धाचे गंभीर परिणाम सामान्य लोकांपासून ते संपूर्ण जगावर होऊ शकतात असं देखील त्यांनी म्हटलंय। या प्रश्नावर कोणताही लष्करी उपाय नसल्याचं गुटेरेस यांनी स्पष्ट केलंय। हे थांबण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संवाद, संयम आणि शांततेचा पर्याय स्वीकारणं। जगाला युद्ध नव्हे तर समाधान हवे असं देखील गुटेरेस यांनी म्हटलंय। इराणवर अमेरिकेने हल्ला केल्यानंतर पश्चिम आशियात आता तणाव वाढलाय। याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे। मोदींनी एक पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आहे।
त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली आणि वाढत्या तणावाबद्दल तीव्र चिंता देखील व्यक्त केली आहे. भारताची भूमिका स्पष्ट करत मोदींनी दोन्ही देशांनी तातडीने तणाव कमी करावा, संवाद आणि मुत्सद्दीपणाच्या मार्गाने शांतता, स्थिरता प्रस्थापित करावी असं आवाहन केलंय. तसंच यावर तोडगा काढण्यासाठी लष्करी मार्ग नव्हे तर शांततेचा मार्गच योग्य असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी ठामपणे सांगितलंय. इराण इस्रायल संघर्ष आणखी तीव्र होत चाललाय. या संघर्षादरम्यान ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारतानं आतापर्यंत एकूण 1117 भारतीयांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती दिली आहे. इराणहून दिल्लीला पोहोचलेल्या या प्रवाशांनी विमानतळावर वंदे मातरम आणि भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. काही लोक मायदेशी परतल्यावर भावुकही झाले. काहींच्या डोळ्यात अश्रू तरळले तर काही प्रवाशांनी जमिनीवर डोकं टेकवून भारत भूमीवर परतल्याने सरकारचे आभार व्यक्त केले. इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्याला ब्रिटननं पाठिंबा दर्शवलाय. इराणचा अणु कार्यक्रम जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका बनलाय. इराणने संवादातून मार्ग काढावा असं आवाहन कीर स्टारमर यांनी केलंय. तसंच इराणला अण्वस्त्र तयार करण्याची कधीच परवानगी देऊ नये. अमेरिकेने जे हल्ले केले ते हा धोका कमी करण्यासाठीच होते असं देखील स्टारमर यांनी स्पष्ट केलंय. मध्य पूर्वेकडील देशात सध्या खूप तणाव असून या भागात शांतता आणि स्थिरता राखणं हे केवळ त्या भागापुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण जगासाठी आवश्यक असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं. इराणमधील परिस्थिती, तिथला तणाव शक्य तितक्या लवकर कमी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी म्हटलंय. अमेरिकेने इराणी अणु ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्य पूर्वेतील वाढत्या तणावावर सुद्धा त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. इशिबा यांनी इराणनं अणुबॉम्ब विकसित करण्यापासून परावृत्त केलं पाहिजे यावर देखील भर दिलाय. अमेरिकेच्या लष्करी कारवाई संदर्भात प्रमुख मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आपत्कालीन बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पोप लिओ 14 यांनी सेंट पीटर स्क्वेअरमध्ये प्रार्थनेदरम्यान शांततेसाठी जोरदार आवाहन केले. अमेरिकेने इराणच्या अणुभट्ट्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर पोप लिओ 14 यांनी हे आवाहन केलं. आज जगाला शांततेची गरज आहे. लोक युद्ध नव्हे तर संवाद आणि समजूतदारपणाची मागणी करतायत असं देखील त्यांनी सांगितलंय. युद्ध प्रश्न सोडवत नाही तर उलट अधिक दुःख निर्माण करतं. राजकीय प्रयत्नांनी शस्त्र शांत व्हायला हवीत. तसंच गाझा आणि पॅलेस्टाईनमधल्या सामान्य लोकांचं देखील दुःख विसरता कामा नये असं देखील पोप लिओ 14 यांनी नमूद केलं. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याचा पाकिस्ताननं तीव्र निषेध केलाय. हा हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचं आणि नियमांचं उल्लंघन करणारा आहे असं पाकनं म्हटलंय. मध्य आशियात तणाव वाढत असून त्यामुळे संपूर्ण प्रदेश अस्थिर होण्याची भीती देखील पाकिस्ताननं व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरनुसार इराणला आपल्या संरक्षणासाठी प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे. तसंच शांतता आणि संवादाच्या मार्गाने हा प्रश्न सोडवावा असं आवाहन देखील पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय समुदायाला केलंय. युद्ध आणि संघर्षानं कुणाचंच भलं होत नाही असं देखील पाकिस्ताननं म्हटलंय. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर आता पाकिस्तानमधील ट्रम्प कुटुंबाच्या क्रिप्टो व्यवसायाची जबाबदारी सांभाळणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना व्हाईट हाऊसमध्ये खास डिनरसाठी आमंत्रित केलं होतं. पाकिस्तान क्रिप्टो काउन्सिलनं ट्रम्प कुटुंबाच्या वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल कंपनीसोबत मोठा करार केलाय. हा व्यवसाय सध्या 17,000 कोटींचा असून तो पुढील 2 वर्षात 34,000 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची योजना आहे. या करारामागे पाकिस्तानी अमेरिकन उद्योजक साजिद तरार यांची देखील मोठी भूमिका आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर मुनीर यांना ट्रम्पकडून मिळालेलं हे एक गिफ्ट मानलं जात आहे. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर व्हाईट हाऊसनं ट्रम्प आणि त्यांच्या वरिष्ठ मंत्रिमंडळातील सदस्यांचा सिच्युएशन रूममधील फोटो शेअर केलाय. 21 जून रोजी काढलेल्या या फोटोमध्ये ट्रम्प यांच्यासोबत उपराष्ट्रपती JD व्हॅन्स, परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि संरक्षण मंत्री पीट हेग्सेथ दिसतायत. अमेरिकेने इराणच्या 3 अणुस्थळांवर जोरदार हल्ला केला असून ट्रम्प यांनी या अणुभट्ट्या पूर्णपणे नष्ट झाल्याचा दावा केलाय. तर या हल्ल्यात बंकर बस्टर बॉम्ब आणि टोमाहॉक क्षेपणास्त्रांचा वापर झाल्याची देखील माहिती फॉक्स न्यूजच्या हॅनिटी यांनी दिली आहे. इस्रायली सैन्याने गाझामधून 3 पोलिसांचे मृतदेह परत मिळवल्याची माहिती दिली आहे. मृतांमध्ये 19 वर्षीय शाय लेव्हिन्सन, 27 वर्षांच्या ओफ्रा केदार आणि 21 वर्षीय योनाथन साम्युराना यांचा समावेश आहे. योनाथनचा मृतदेह त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच परत मिळाला अशी माहिती त्याच्या वडिलांनी फेसबुकवर दिली आहे. तर हमासकडे अजूनही सुमारे 50 लोक ओलीस आहेत, पण त्यातील अनेक जण आता जिवंत नसण्याची देखील शक्यता आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासनं मोठा हल्ला करत 1200 जणांना ठार केलं होतं. या संघर्षात आतापर्यंत 55,000हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक मारले गेलेत.
पश्चिम आफ्रिकेत वॅग्नर ग्रुपवर युद्ध गुन्ह्यांचे गंभीर आरोप करण्यात आले. या प्रकरणी आता कायदेशीर अहवाल आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयासमोर सादर करण्यात आलाय. अहवालात वॅग्नर ग्रुप समाज माध्यमांवर क्रूरतेच्या पोस्ट करून युद्ध गुन्हे करत असल्याचा आरोप आहे. समाज माध्यमांवरील व्हिडिओमुळे लष्करी गणवेशातील काही लोक नागरिकांच्या मृतदेहांना कापताना आणि अवयव बाहेर काढताना दिसतात. ऑनलाईन असे व्हिडिओ प्रसारित करणं युद्ध गुन्हा ठरू शकतं असा युक्तिवाद आता कोर्टात करण्यात आलाय. चिलीची राजधानी सॅन्टियागोमध्ये 25वी प्राईड परेड मोठ्या उत्साहात पार पडली आहे. होमोसेक्शुअल इंटिग्रेशन अँड लिबरेशन चळवळ आणि इक्वलस फाउंडेशननं आयोजित केलेल्या या मोर्चात हजारो लोकांनी सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं. यावेळी ट्रान्स व्यक्तींना लक्ष्य करणाऱ्या द्वेषपूर्ण भाषेविरोधात आवाज उठवण्यात आला. तर चिलीमध्ये 2025 मध्ये समलैंगिक आणि ट्रान्सफोबिक घटनांमध्ये तब्बल 78.7% वाढ झाली असून एकूण 2847 प्रकरणं नोंदवली गेली आहेत, जी आजवरची सर्वाधिक आहेत अशी चिंता सुद्धा आता आयोजकांनी व्यक्त केली आहे. मुलांचे आवडते सेलिब्रिटी आणि कार्यक्रमांना सन्मानित करणारा निकेलोडियन किड्स चॉईस अवॉर्ड्स 2025चा रंगतदार सोहळा सांता मोनिको इथे पार पडलाय. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रेकॉर्डिंग स्टार टायला हिनं केलं. यावेळी स्केटर्सच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे आणि गेमिंग जगतात स्वतःची ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध स्केटबोर्डर टोनी हॉक यांनी त्यांच्या टोनी हॉक्स प्रो स्केटर या व्हिडिओ गेम फ्रँचायझीबद्दल भाष्य केलं. ॲलेक्स वॉरन, मशीन गन आणि टेरी क्रू यासारख्या मोठ्या कलाकारांनी देखील कार्यक्रमात रंगत आणली. एकूणच संगीत, गेमिंग आणि उत्साहानं भरलेला हा सोहळा पार पडला. अमेरिकेच्या सिएटल शहरात भर पावसातही नेकेड बाईक राईडचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. फ्रेमोंट परिसरात पार पडलेल्या या राईडमध्ये काही सायकलस्वार पूर्णतः विवस्त्र, तर काही शरीरावर रंग मारलेले, तर काही जण अर्धनग्न अवस्थेत होते. या सगळ्या नागरिकांनी समर सॉलिस्टिसचा आनंद साजरा केला. ही राईड फ्रेमोंट सॉल्स्टाईस परेडचा भाग असून 1989 पासून सुरू आहे. इथे तुम्ही कोण आहात, कसे दिसता याला काहीच महत्त्व नसतं. फक्त यायचं आणि आनंद घ्यायचा अशी प्रतिक्रिया परेडमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी दिली. ही राईड सर्जनशीलता आणि समाजातील एकात्मकतेचं प्रतीक देखील मानली जाते. नेदरलँड्सने नायजेरियाला वसाहतवादी काळात लुटलेल्या 1969 ऐतिहासिक कलाकृती अधिकृतपणे परत केल्या आहेत. यामध्ये मानवी आणि प्राण्यांच्या मूर्ती, राजेशाहीची प्रतीकं आणि घंटा यांचा देखील समावेश आहे. यातील बहुतांश कलाकृती ज्या बेनिन ब्रॉन्झेस म्हणून ओळखल्या जातात त्या लीडेन इथल्या संग्रहालयात ठेवलेल्या होत्या. नायजेरियाच्या कला संस्कृती पर्यटन मंत्री हन्नाटू मुसावा यांनी या परतफेडीला केवळ वस्तूंची नव्हे तर आमच्या प्रतिष्ठेची परतफेड असल्याचं म्हटलंय. युरोपमधील संग्रहालय आता वसाहतवादी काळातील लुटलेल्या वस्तू परत करण्यावर लक्ष केंद्रित करतायत.